नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। बऱ्याच जणांनी जुन्या व्हिडिओ टाकायला सुरुवात केली भावांनो। यूट्यूब असेल, इंस्टा असेल किंवा अनेक प्लॅटफॉर्मला मी परवानग्या दिल्या आहेत माझे व्हिडिओ टाकण्याचा। पण जुनं काही करू नका, इज्जत माझी जाईल आणि 4 पैसे तुम्हाला मिळतीलच, पण मी तुम्हाला निरंतर पुरणारा माणूस आहे, तुम्हाला निरंतर साथ देईल। हवा असल्यास माझ्या प्रत्येक सोशल मीडियावरती मी तुमच्या चॅनलचं प्रमोशन देखील करेल। तर व्हिडिओला सुरुवात करतोय। पुन्हा एकदा जय शिवराय। आज अहिल्यानगर, जालन्यातल्या अनेक भागांमध्ये, बीड जिल्ह्यात, परभणी परिसरात देखील काही ठिकाणी, तसेच कोल्हापूर, सोलापूर अनेक भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळाले आणि याच ढगाळलेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा दिवस मावळता फोन सुरू झाले। एक्झॅक्टली हे ढगाळलेलं वातावरण आहे, कुठे कुठे तरी हलक्या सरी तुटल्या असतील, पण तो पाऊस नाही, आपण त्याला पावसात म्हणत नाहीये। पण मात्र सांगली, सोलापूरला ढगाळलेलं वातावरण आणखी तीव्र होईल। हुबळीच्या अनेक भागांमध्ये, कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। मध्यम असेल, बारीक असेल, पण ते चालू आहे आणि तेच वातावरण दक्षिणेकडनं उत्तरेकडे सरकत जाताना एक्झॅक्टली त्याच्या टार्गेटवर असतात। सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे परिसर असेल आणि पुण्यापर्यंत पोहोचलं म्हणजे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा, खाली आणखी कडाष्टी वगैरे परिसर हा तो घेतोच आहे। पण एवढी तीव्रता किंवा एवढी ताकद पावसाची नाहीये ज्याला तुम्ही हवालदिल झाले असाल, घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये। मात्र धुळी धुके हे जे आवर्जून सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या होत राहणार आहे, त्यामुळे जास्त काही घाबरू नका। सध्या जर आपण मॉडेलनुसार जर पाहिलं तर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी खवल्याचा आभाळ किंवा चांगलंच ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय। श्रीगोंदा, शिरूर, आष्टी, जामखेड या भागात देखील आहे। त्यानंतर पारनेर आहे, चिंचोली आहे, देवळी, अकलूज आहे, कोहणूर आहे, अशा अनेक भागांमध्ये ही ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळते। कोळगा असेल, कोटुळ असेल, राळेगाव असेल, अशा अनेक भागांमध्ये ही ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते। त्यानंतर इकडे पाहिलं आपण जामखेड साईड, बार्शी साईड इकडे सुद्धा ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल आणि अंधुक धुईधुकत वातावरण, धुळीचा प्रादुर्भाव असलेलं वातावरण विदर्भाच्या पूर्व भागात देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे। कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। मात्र उद्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर हे बघा, वातावरण अंधुक राहणं आणि ढगाळलेलं राहणं हे होत राहणार आहे। वारे देखील थंड सुटलेले आहेत। 5 डिसेंबरचा आढावा घेऊयात। 5 डिसेंबर लातूर, सोलापूर, सांगली, नांदेड पट्टा, चंद्रपूर, नागपूर, इकडे बिदर वगैरे सगळ्याच भागांमध्ये अंधुक ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे। एक्झॅक्टली दुपारपर्यंत हे चित्र पाहायला मिळेल। वातावरणाचा ढगाळलेल्या परिस्थितीचा आढावा हा चालूच राहणार आहे। मात्र खानदेश कमी ढगाळलेला आहे, बाकी उर्वरित मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि असं खवल्यासारखं बऱ्याच जणांना काय वाटेल याच्यामध्ये की आता पाऊस काही ना काहीतरी पडल्याशिवाय राहणार आहे, असं काळखाप आभाळ या टायमिंगला आपल्याला पाहायला मिळू शकतं। 5 डिसेंबरला सुद्धा ही परिस्थिती आहे। ठीक आहे इंस्टा फॅमिली, तुम्ही पण। तर लातूर, सोलापूरला उद्या देखील 5 डिसेंबरला ढगाळलेली परिस्थिती आहे। पावसाची शक्यता नसल्याच जमा आहे। किरकोळ थेंबाला किंवा बारीक सटकाऱ्याला आपण पाऊस म्हणत नाही, तुम्ही म्हणत नाही म्हणून मी म्हणत नाहीये। ठीक आहे, त्याला का पाऊस म्हणतात का असं तुम्हीच म्हणताय। 6 तारखेला खानदेश, धुळे, जळगाव, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, नाशिकचे सर्व तालुके, जालन्याचे सर्व तालुके, अहिल्यानगरचे सर्व तालुके, लातूरचे सर्व तालुके, नांदेड सर्व तालुके, एकंदरीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशचे 6 तारखेला दिवसभर धुई धुकं, ढगाळलेली परिस्थिती, अंधुक वातावरण, अनेक परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत। याला सोल्युशन पण आपल्या ऍप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये आपण वारंवार सांगतो, औषधांची नावं वगैरे इथे सांगायला जमत नाही, तेही तुमच्यामुळेच। ठीक आहे, एखादी निगेटिव्ह कमेंट मला सहन होत नाही, तिकडे लाखभर रुपये घालणे ऍप्लिकेशनला, पण इथे नाहीये। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर अंधुक ढगाळलेलं वातावरण खूप आहे आणि 6 तारीख खरं तर पिकांना परिणाम करणारीच तारीख असेल। याच्यामध्ये हे बघा, आभाळ आलं, 4-2 शितोडे पडत असतात, त्या शितोड्याला तुम्ही पाऊस म्हणत नाही म्हणून मीही म्हणत नाही लाईव्ह मध्ये। त्यामुळे थोडेफार जर पडले शितोडे तर संभाजीनगरमध्ये किरकोळ म्हणजे नकळत अंगात तुटली। त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा आणि अमरावतीमध्ये सुद्धा दिवस मावळतीच्या पिरियडला ह्या गोष्टी घडू शकतात। पण हे वारे पूर्वेकडे नसल्यामुळे 7 तारखेला वातावरण हे जवळपास एक टफ लाईन जे बनणार आहे विदर्भामध्ये, बुलढाणा जिल्हा, अकोला, वाशिम अशा परिसरामध्ये एक ढगाळलेली फळी बनू शकते, लंबी लाट असणार आहे। अहिल्यानगर टू
नांदेड ते परभणी रात्रीची वेळ असेल, दिवस मावळतीची वेळ असेल, अशी पद्धत आहे 6 तारखेला. मग 8 तारखेपासून वातावरण हे जवळपास क्लिअर होऊन जाईल. थोडं लालसर आभाळ होणं वगैरे गोष्टी होत राहील, पण हे क्लिअर होईल. पण टार्गेटला काय आहे माहितीये का, 6 तारीख 7 तारीख ह्या 2 टार्गेटवरती आहेत, धुई आणि धुक्याच्या. आता हा पण अंदाज का सांगावा लागतो, एक्झॅक्टली हा महत्वाचा आहे. यावेळी जर पेंडवलचा पाऊस पडला किंवा चांदणबरी पडला तर त्या लेवलचं नुकसान करणार नाही. ज्या लेवलचं नुकसान हे मध्ये मध्ये येणारे जे आभाळ आहे आणि धुई आहे हे आहे, याचं नुकसान बऱ्याचशा शेतकऱ्याला, मला तर माहितीये की प्रगतशील शेतकरी जो आहे ना त्या शेतकऱ्यांना हे नुकसान कळतं, पण बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या धुईपासून होणारं नुकसान समजत नाही. एक्झॅक्टली ज्या टॉप लेवलला द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, कांदा रोप उत्पादक शेतकरी असतील, त्यांना माहितीये की ह्या धुईमुळे काय लेवलचं नुकसान होतं. आणि ती धुई 6 तारखेला खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि 5 डिसेंबरला म्हणजे उद्यापासूनच त्याच्या लहरी काम करतील, दिवस मावळता किंवा दुपारनंतर. त्याची सुरुवात होणार आहे उद्याच्या 5 डिसेंबरची. मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि जे काय आहे ते मध्य विदर्भाचा भाग, दक्षिण महाराष्ट्र तर आहेच खराब वातावरण कधीही. कर्नाटक बिघडला की दक्षिण महाराष्ट्र बिघडलाच म्हणायचा, अशी परिस्थिती आहे. 8 तारखेपासून काय होणार आहे की पूर्वेकडनं जे वारे आता सध्या चालू आहेत, उद्या पण आहेत, परवा सुद्धा आणखी तीव्र होणार आहे, 7ला ते आणखी बिघडणार आहेत. त्यामुळे थंडीची एक मोठी लेअर परवाच्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि 6 दिवसापासून वारंवार सांगतोय की आभाळ झालं, 4 दिवस आभाळ, 4 दिवस थोडं दुपारच्याला क्लिअर होईल, परत दिवस माझा पुढून काय होणार, टपकलंच आभाळ. त्यानंतर तशी परिस्थिती जी आहे ही वारंवार ह्या महिन्यामध्ये घडणारी आहे. आणि एक पाठोपाठ एक पाहिलं तर पिकं सगळ्यांची अजूनही चांगली एवढी बिघडलेली नाहीत, पण काही किरकोळ शेतकऱ्यांना या गोष्टी लक्षात न आल्यामुळे त्यांची पिकं थोडी बिघडलेली आहेत. तर एक्झॅक्टली काही काळजी करू नका. आपल्या ऍप्लिकेशनला या 7:30ला लाईव्ह होत असतो, त्या लाईव्ह मध्ये आपण बोलत जाऊया. तर 8 तारखेपासून पुन्हा क्लिअर वातावरण आहे, पण हे वातावरण परत क्लिअर राहिलं 2-4 दिवस की 11 तारखेला आणि 12 तारखेला परत ढगाळलेल्या वातावरणाला खुनखुन सुरू होणार आहे. आणि एक्झॅक्टली हे वातावरण 12 तारखेच्या आसपास मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली आपला प्रभाव टाकणार आहे. ठीक आहे. आता थोड्याफार तुमच्या कमेंट्स घेऊयात, कारण की मी सध्या फेसबुकला आणि इंस्टाला दोन्हीकडे सोबतच लाईव्ह केलेला आहे. ज्यांच्या कमेंट मला महत्वाच्या वाटतील मी त्यांची घेऊयात. ठीक आहे. जय माता दी निंबा पाटील सर. मनमाडला काही नाही, ढगाळ वातावरण आहे. जाफराबादला देखील ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता नाही मित्रांनो. कुठेच पडला तर तो 4-2 तोड्याचा पाऊस आपण म्हणत नाही, तुम्ही पण म्हणू नका. ज्यावेळेस कुठेतरी पेंडवल होईल, चांदण भरी होतील, त्याला पाऊस मानता येतील. ठीक आहे. पाऊस नाही मनमाडला. चला आणखीन कुणाच्या कमेंट आहेत बघूयात. मला ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह जायचंय. 2-4 कमेंट घेतोय. धुळेला धुळी येणार आहे दादा भरपूर 6 तारखेला संध्याकाळी दुपारनंतर राहणारची खराब वातावरण तुमच्याकडे सुद्धा. पण एक्झॅक्टली मराठवाडा जास्त टार्गेटवर आहे धुळी आणि धुक्याच्या. ठीक आहे. राजमा पीक ज्यांच्याकडे असेल त्यांनी सोल्युशन सांगितले मी कालच्या व्हिडिओमधील ऍपमध्ये. आणि परत आणखीन काही PDF फाईल पाहिजे असेल फ्रीमध्ये ती मी पाठवून देईल. या महिन्यात पाऊस कुठेच नाहीये बघा. 4-2 तोड्याला आपण पाऊस म्हणत नाही. धाराशिवला दादा राहुल शेने सर उद्या पण ढगाळलेली परिस्थिती वाढणार आहे तुमच्याकडे. 4-2 तोडे पडू शकतात. आजही तिथे खवल्याचा आभाळ बार्शी साईड, उत्तर भागात, पश्चिम भागात भरपूर आहे. भोकरदनला सुद्धा काही नाहीये. कार्तिक सोनवणे सर. जालन्याला सुद्धा आदराडे सर. पुढच्या वर्षी 2024 सारखा आहे. हे बघा पुढच्या वर्षी बाबत बजाला धाक पडलाय. तुम्हाला एक महत्वाची भूमिका सांगतोय. पाऊस खूप चांगला आहे पुढच्या वर्षीचा. 2024ला कसं कन्नड सिल्लोडला पण जलप्रलय झाला होता, मंठ्याला सुद्धा ढगफुटी आली, सेम त्या पद्धतीचाच पाऊस आहे. एक्झॅक्टली काय कोरडा दुष्काळ नाहीये, पण ह्या वर्षीच्या तुलनेत का 10% कमी आहे. ठीक आहे. आणि गारपिटीबाबत विचाराल ते सुद्धा महाराष्ट्राला बघायचंय. ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये. एक तर धुलीवंदनाच्या काळामध्ये खूप खराब वातावरण मॉडेलनुसार दिसतंय आणि त्याची सविस्तर माहिती आपण ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा दिली आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.